नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 10वीतील मराठी विषयातील जो पुढचा पाठ आहे वीरांगना स्थूल वाचनाचा प्रकार आहे, या पाठाला आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रस्तुत पाठ वीरांगनामध्ये 2 वीरांगनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असताना सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या, जपणाऱ्या आणि समाजाचे किंवा देशाचे आपण काहीतरी देणे लागतो याचे भान ठेवून समाजासाठी सतत कोणी ना कोणी कार्य करत असतो. देशाच्या, समाजाच्या हितासाठी अशाच प्रकारे कार्य करणाऱ्या 2 वीरांगनांचा प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राप्रती अभिमान असणं आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण प्रत्येकाने कार्य करणं ही भावना निर्माण होण्यासाठी प्रस्तुत पाठाचा आपल्याला सर्वांगाने अभ्यास करायचा आहे. या पाठामध्ये लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं देशप्रेम, राष्ट्रभक्ती वर्णन केलेली आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीरांगनांचा कर्तृत्वाचा परिचय आपल्याला या पाठामध्ये करून घ्यायचा आहे. मित्रांनो, चला आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करू. बघा, देशासाठी सदैव शीर तळ हातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीर पत्नी हे देशाचे भूषण आहेत. आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारे सैनिक आपण भारतीय मातृभूमीच्या सीमेवर बघत असतो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून, बातम्यांमधून त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय आपल्याला सर्वार्थाने होत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे देशाच्या सीमांचं रक्षण करणारा सैनिक हा तिथं प्राणपणाने लढत असतो आणि त्याच प्रकारे त्याच्या या कार्यामध्ये त्याची जी अर्धांगिनी असते, त्याची जी पत्नी असते, भार्या असते, ही खंबीरपणे या सैनिकांच्या पाठीशी उभ्या असतात. कारण त्यांना माहिती आहे त्यांचा पती सैनिक हा मातृभूमीचं रक्षण करतो आहे आणि अशा मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वार्थाने आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या पाठीमागे त्यांची जी वीरांगना असते, त्यांची जी पत्नी असते, ही खंबीरपणे उभी असते. हे वर्णन या पाठामध्ये आहे. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु यावेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिकांचा निर्णय, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्याच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा परिचय तुम्हाला इथं प्रेरक ठरणार आहे. या कथेत ही वास्तववादी कथा आहे. म्हणजे संतोष महाडिक, कर्नल संतोष महाडिक जेव्हा भारताच्या सीमांचं रक्षण करत असताना वीरगती तिथं त्यांना प्राप्त होते, तेव्हा सैन्यामध्ये राहण्याचं, मातृभूमीचं रक्षण करण्याचं स्वप्न त्यांचं अपूर्ण राहून जातं. त्यावेळी आपल्या पतीचं, आपल्या नवऱ्याचं अपूर्ण असलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वाती महाडिक या त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यामध्ये भरती होतात. सैन्यामध्ये भरती होण्यासाठी जे जे प्रशिक्षण किंवा ज्या ज्या ट्रेनिंग किंवा जे ज्या परीक्षा त्यांना द्याव्या लागतात त्या त्या देतात आणि सर्वार्थाने यशस्वी होऊन
आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भारत मातेचं, मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी त्या सीमेवर जातात. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर त्यांची जी 2 मुलं असतात त्यांना सुद्धा सैन्यात पाठवण्याचा त्या निर्धार करतात, निश्चय करतात, मनाशी खुणगाठ बांधतात आणि कठीण परिश्रमातून, कठीण प्रशिक्षणातून स्वतःला त्या सिद्ध करतात आणि भारत मातेच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी लेफ्टनंट स्वाती महाडिक आपल्या अपूर्ण राहिलेलं स्वप्न, पतींचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताच्या सैन्यामध्ये सामील होतात. हे एक प्रेरणादायी आणि प्रत्येकाला उमेद देणारं कार्य इथं या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा मित्रांनो, इथं स्वाती महाडिक यांचं एक चित्र दिलेलं आहे. अशा लेफ्टनंट स्वाती महाडिक आपल्या संपूर्ण खरतड आयुष्यामध्ये सीमेवरती वीरगती प्राप्त झालेल्या त्यांच्या पतीचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वतःला सैन्यामध्ये भरती करण्यासाठी कशा प्रकारे संघर्ष करतात, कशा प्रकारे ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सैन्यामध्ये निर्धाराने भरती होतात, याचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. म्हणजे लेफ्टनंट स्वाती महाडिक ही महाराष्ट्राची कन्या आहे. जेव्हा त्या एका वीर सैनिकाच्या पत्नी होत्या तेव्हा त्यांच्या भावनिक मनाबरोबर वीरगती मरण प्राप्त झालेल्या आपल्या पतीच्या कार्याला पूर्ण करण्यासाठी देशाच्या सीमांवरती सज्ज राहणाऱ्या वीरांगनेचं 2 प्रकारे आपल्याला इथं अनुभव मिळतो आहे. ही एक सैनिक म्हणून आपला पती जेव्हा सीमेवर लढत होता तेव्हाची स्वाती महाडिक खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभी होती आणि पतीचं निधन झाल्यावर पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला सैन्यात भरती करून घेणारी, खरतड धाडसी प्रशिक्षण पार करून सैन्यात भरती होऊन संपूर्ण समाजाला, राष्ट्राला थक्क करणारी, आश्चर्यचकित करणारी स्वाती महाडिक आपल्याला इथं प्रत्येकाला एक प्रेरणा देते आहे. आता बघा, थक्क करणे म्हणजे आश्चर्यचकित करणे. तिने सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्धारच केला नाही, तर प्रत्यक्ष आपल्या कृतीतून त्या सैन्यामध्ये भरती झाल्या आणि या सैन्यात भरती होण्याचा त्यांचा जो एकंदर प्रवास आहे तो किती खडतड होता, किती संघर्षाचा होता, तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. बघा, शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. पुण्याचं जे शिवाजी विद्यापीठ आहे त्या शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी BSc केलं आणि नंतर MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हा एक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला जे मुलं ॲडमिशन घेतात त्याला ॲडमिशन घेण्याचा त्यांचा एकच उद्देश असतो की त्यांना सोशल वर्क करायचं असतं, त्यांना राष्ट्राची, समाजाची आणि देशाची सेवा करायची असते. या उद्देशाने ते या MSWला ॲडमिशन घेतात. MSWच्या आधी BSW असतं. BSW याला म्हणतात बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि त्याच्यानंतरची डिग्री असते MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क.
अशा मास्टर ऑफ सोशल वर्कच्या अभ्यासक्रमाला पूर्ण केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसन विभागामध्ये जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहे त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्याचं कार्य स्वाती माडिकांनी केलेलं आहे. म्हणजे सैन्यात भरती होण्याच्या आधी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाज आणि राष्ट्रासाठी करणाऱ्या स्वाती माडिक इथं आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. मित्रांनो, डिग्र्या घेऊन घरी बसणाऱ्या अनेक आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात, पण डिग्री घेऊन त्या डिग्रीमधून समाजाचं आणि राष्ट्राचं कार्य करणाऱ्या थोडेच महापुरुष, थोड्याच स्त्रिया, थोडेच तरुण आपल्याला समाजामध्ये दिसत असतात. अशी ध्येयाने वेडी झालेली माणसं इतिहास घडवत असतात, राष्ट्र घडवत असतात, समाज निर्माण करत असतात. त्यामध्ये स्वाती माडिकांचं कार्यसुद्धा आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. बघा, MSW झाल्यावर त्यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकांच्यासाठी भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांचं दारिद्र्याचं निर्मूलन झालं पाहिजे या उद्देशाने झपाटलेली ही स्त्री कार्य करते. एकीकडे तिचा जो नवरा आहे, तिचे जे पती आहे ते सीमेवर देशाच्या सीमांचं रक्षण करत आहे, आणि एकीकडे भारतीय गुरफटलेल्या, बरबटलेल्या, थकलेल्या व्यवस्थेला सुधारवण्यासाठी भारतातल्या गरीब जनतेची सेवा स्वाती माडिक इथं करत आहे. म्हणजे हे जे दोघंही जे दाम्पत्य आहे, हे दाम्पत्य राष्ट्रासाठी अर्पण करून टाकलेलं आहे त्यांनी आपलं जीवन. म्हणजे एकीकडे संतोष माडिक हे राष्ट्राच्या सीमांचं रक्षण करतायत, आणि दुसरीकडे स्वाती माडिक या जवानाची पत्नी, संतोष माडिकांची पत्नी इथं देशामध्ये गरीब जनतेची सेवा करत आहे. अशी ध्येयाने झपाटलेली ही माणसं आपल्याला इथं बघायला मिळालेली आहे. पुढे बघा, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती. प्रत्येक जण शिक्षण झालं, नोकरी लागली की आपण सुखी संसार करू असे स्वप्न बघत असतात. तशी स्वप्न त्यांनी सुद्धा पाहिली होती, पण दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी BEd आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. BEd म्हणजे काय? बॅचलर ऑफ एज्युकेशन. शिक्षकाच्या नोकरीसाठी जी पदवी प्राप्त करावी लागते त्या प्रकारची पदवी, ती पदवी, ते शिक्षण, ते व्यावसायिक प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं, आणि आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी सुरू केली. मित्रांनो, 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिक व स्वराज्य ही त्यांची 2 अपत्य. 12.5 वर्षाचा त्यांचा संसार झालेला आहे, आणि या 12.5 वर्षामध्ये त्यांचा कार्तिक नावाचा आणि स्वराज्य नावाचे असे 2 अपत्य आहेत. मित्रांनो, पुढे बघा, कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. मित्रांनो, जे लोक ध्येयवेडी आणि राष्ट्रवेडी असतात त्यांचं पहिलं प्रेम हे त्यांचं देश असतो. इथं संतोष महाडिकांचं पहिलं प्रेम त्यांची पत्नी नव्हती, तर त्यांची मातृभूमी होती, त्यांची वर्दी होती, त्यांचं सैन्य दल होतं, आणि मग दुसरं प्रेम म्हणजे त्यांचा परिवार होता. म्हणजे ध्येयाने झपाटलेली ही माणसं इतिहास घडवत असतात. का इतिहास घडवतात? या लोकांना का आपण वंदन करतो? कारण ही माणसं स्वतःच्या परिवाराला दुय्यम स्थान देऊन राष्ट्राला, समाजाला, देशाच्या नागरिकांना प्रथम स्थान देतात. त्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान देतात. म्हणून ही माणसं आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी असतात, आणि म्हणून यांचं वंदन आपण करत असतो. मित्रांनो, बघा, त्यांचं पहिलं प्रेम भारतीय सैन्य आणि आपली वर्दी होती, याची जाणीव स्वाती माडिक यांनाही होतीच. म्हणजे
स्वाती महाडिक यांना कळलं होतं की जरी ती त्यांची पत्नी असली, पतीचं त्यांच्यावरती खूप प्रेम असलं तरी त्यांचं ते दुसरं प्रेम आहे. पहिलं प्रेम त्यांचं काय आहे? सैन्य दल आणि वर्दी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये खंबीरपणे उभे असलेल्या आपल्या पत्नीला सुद्धा ते 2 नंबरवरती आपल्या प्रेमामध्ये ठेवत होते. एवढं त्यांचं कर्तृत्व होतं. अशा आपल्या सैनिकांचं मित्रांनो आपल्या देशासाठी समर्पण आहे. आपलं आयुष्य त्यांनी दान केलेलं असतं आणि म्हणून आपण आपल्या देशासाठी सीमेवर लढणाऱ्या या सैनिकांसोबतच घरी त्यांचा जो परिवार असतो त्या परिवाराला सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावरती असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे बघा, कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. याची जाणीव स्वाती महाडिक यांना होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 1915 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. बघा मित्रांनो, केवढा मोठा आघात त्यांच्या परिवारावर आणि आपल्या राष्ट्रावर झाला. 17 नोव्हेंबर 1915 रोजी कुपवाड्यामध्ये जम्मू काश्मीरच्या भागात 49 बटालियनचं दहशतवाद्यांशी जे निकराचा लढा दिला जात होता त्यामध्ये वीरमरण संतोष महाडिक यांना आलं. आपल्या देशासाठी निधड्या छातीने लढणारा हा वीर जवान आपल्या भारत मातेवरती आपला प्राण अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना इथं सोडून निघून जातो. मित्रांनो, इथून खऱ्या अर्थाने पतीचं निधन झाल्यावर एखाद्या स्त्रीला समाजामध्ये कशा प्रकारे मोठ्या खंबीरपणे उभं राहावं लागतं हा सुद्धा महत्त्वाचा विषय आपल्याला इथं लक्षात घ्यावा लागणार आहे. नियतीच्या काटेरी चक्राने रक्तबंबाळ झालेल्या स्वाती महाडिकांचं जीवन आता पुढे खरं संघर्षाचं होणार आहे. त्या कशा प्रकारे संघर्ष करत राहिल्या हे आपल्याला बघायचं आहे. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीर पत्नीच्या स्वभावातच नव्हते. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की एखाद्या परिवारामध्ये एखाद्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं, एखाद्या स्त्रीचा पती जर मरण पावला तर ती पत्नी खचून जाते. तिला काय करावं समजतच नाही. पण आपल्या भारताच्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी शहीद झालेल्या संतोष महाडिकांच्या पत्नी स्वाती महाडिक पतीचं निधन झालं म्हणून खचल्या नाही. कारण त्यांना माहिती होतं त्या वीर पत्नी होत्या आणि त्या जर खचल्या असत्या, त्या जर त्यांच्या पतीच्या निधनामध्ये घाबरून गेल्या असत्या, त्यांना परिस्थितीची भीती वाटली असती, त्या जर तर त्यांच्या पतीला जे स्वर्गामधून आपल्या पत्नीकडे बघत होते त्यांना निश्चित दुःख झालं असतं. आणि म्हणून अशा मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या संतोष महाडिकांच्या पत्नी या सुद्धा वीर पत्नी होत्या. आणि म्हणून या नियतीच्या आघाताने नियतीने जे आघात त्यांच्यावर केले त्या आघातावरती ते खचून न जाता त्याच्यावरती स्वार झाल्या आणि असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. का निश्चय केला? कारण ज्या भारत मातेच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी माझ्या पतीने स्वतःचा जीव आपल्या मातृभूमीवरती निछावर केला, त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य हे मी पूर्ण करेल असं त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस आपल्या मनामध्ये निश्चय करून वयाच्या 40शीच्या आसपास असूनही वीरपत्नीने भारतीय सैन्यामध्ये सामील होण्याचा निर्णय केला. आता आपण इथं विचार करू शकतो की ज्याचे वय 40 वर्ष झालेलं आहे, त्या 40 वर्ष वय झालेल्या व्यक्तीला जर सैन्यात भरती व्हायचं असेल तर किती अडचणी असतील. पण स्वाती महाडिक यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांच्या पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी निश्चय केला की त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय सैन्यामध्ये सहभागी होतील, भरती होतील आणि मातृभूमीचं रक्षण करतील, मातृभूमीची सेवा करतील असं ठरवलं.
मित्रांनो, अशा प्रकारे स्वाती महाडिक यांचं कार्य प्रत्येक तरुण तरुणीला, प्रत्येक भारतीय नागरिकाला हे प्रेरणा देणार आहे. आता जो पाठ बाकी आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू.